नमस्कार मंडळी. आपल्या सर्वांची एकच तक्रार असते, माझं मन माझं ऐकत नाही. कधी राग येतो, कधी अभिमान नडतो, तर कधी विनाकारण मन अस्वस्थ होतं. पण तुम्हाला माहिती आहे का, मन स्वाधीन करण्याचा एक अतिशय सोपा मार्ग संतांनी सांगितला आहे. आज 26 डिसेंबर. आजच्या प्रवचनाचा मुख्य विषयच हा आहे की मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. चला तर मग आजच्या ह्या व्लॉगमध्ये पाहूयात आपण आपलं मन कसं जिंकू शकतो. श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन. 26 डिसेंबर. मन स्वाधीन होण्यासाठी मनापासून नाम घ्या. आपण आयुष्यात अनेक चांगली कामं करतो, दानधर्म करतो, पण तिथे एक अडचण येते, ती म्हणजे कर्तेपणा. हे मी केलं ही जाणीव आपल्याला निस्वार्थी होऊ देत नाही. महाराज म्हणतात की आजच्या काळात योग किंवा कठीण तपश्चर्या करणं आपल्याला शक्य नाही. मग पर्याय काय, तर नामस्मरण. भगवंताने ह्या काळात फक्त नाम हेच आपल्यासाठी शिल्लक ठेवलं आहे. पण नाम घेताना एक अट आहे, ते मनापासून असायला हवं आणि त्यासोबत आपला अभिमान सोडायला हवा. हिरण्यकशिपूचं उदाहरण आठवा. देव समोर असूनही त्याचा हात नमस्काराऐवजी तलवारीकडे गेला. हाच तो घातक अभिमान. जोपर्यंत आपण मी करतोय हे सोडत नाही, तोपर्यंत मन ताब्यात येत नाही. मनाचा दुसरा मोठा शत्रू म्हणजे राग. राग आला की मोठमोठ्या तपस्व्यांची पुण्याई संपते. तिथे आपली काय कथा. मग राग घालवायचा कसा? प्रवचनात एक खूप छान मार्ग सांगितला आहे. नीतीची बंधने. जर आपण व्यवहारात नैतिकतेने वागलो, नियमांचे पालन केले, तर आपले विकार आपोआप नियंत्रणात येतात. जेव्हा आपण रागाला आवरतो, तेव्हा त्याच्यासोबत असलेले काम, लोभ आणि मोह हे शत्रूसुद्धा शांत होतात. शेवटी एक खूप सुंदर ओळ आहे. नाम हे सुरुंगाप्रमाणे आहे. जसा सुरुंग मोठमोठे खडक फोडून काढतो, तसं नामस्मरण आपल्या मनातील विकारांचे खडक फोडून टाकतं. तुम्ही फक्त भगवंताकडे जायचा प्रयत्न करा, नीतीने वागा, मग बघा तुमचं मन स्वतःहून तुम्हाला मदत करायला लागेल. कारण भगवंताकडे जाणं हाच मनाचा खरा धर्म आहे. तर मंडळी, आजच्या ह्या विचारातून आपण काय शिकलो? अभिमान सोडा, नीतीच्या बंधनात राहा आणि मनापासून नामस्मरण करा. तुम्हाला आजचा हा विचार कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा आणि लिहायला विसरू नका. श्रीराम जय राम जय जय राम. आशा आहे की हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. आवडल्यास लाईक करा, शेअर करा हा व्हिडिओ तुमच्या मित्रपरिवारासोबत. कोणी नवीन मंडळी आपले व्हिडिओ पाहत असतील तर त्यांनी पूजा अँड हृदय व्लॉग या चॅनलला आठवणीने फॉलो करा. श्रीराम जय राम जय जय राम.